नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जंगलातील आगीचा कहर, रातोरात 20,000 लोक बेघर. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात लागलेल्या एका मोठ्या वणव्यामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. बाल्ड रेंज वणवा इतक्या वेगाने पसरत आहे की स्थानिकांना आपले जीवनावश्यक सामानही मागे सोडून पलायन करण्यास भाग पडत आहे. रातोरात आगीचा आकार जवळपास दुप्पट झाला. यावरून तिची तीव्रता दिसून येते. आगीचा वेग आणि धोका लक्षात घेता अधिकाऱ्यांनी गेल्या शनिवारी आणीबाणी जाहीर केली. प्रशासनाकडून रहिवाशांना शक्य तितक्या लवकर स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. या आगीमुळे ब्रिटिश कोलंबियामधील 20,000हून अधिक लोकांना आपली घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण ब्रिटिश कोलंबियामधील ओकानगन सरोवराच्या पश्चिम भागात आग वेगाने पसरत आहे. समरलँड आणि पीचलँडसह आसपासच्या अनेक भागांमध्ये तात्काळ स्थलांतरणाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते बाल्ड रेंज वणवा आता अंदाजे 9,500 हेक्टरवर पसरला असून तो नियंत्रणात आणणे अशक्य झाले आहे. हा परिसर कॅनडाच्या प्रमुख वाईन उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे आणि ब्रिटिश कोलंबियामधील बहुतेक द्राक्षांचे मळे येथेच आहेत. ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर डेव्हिड एबाय यांनी परिस्थितीची तीव्रता वर्णन करताना सांगितलं की अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याने या आगीचे वर्णन बॉम्बस्फोटासारखे केले आहे. त्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आगीच्या ज्वाळा सुमारे 100 फूट उंच झाडापर्यंत पोहोचल्या आणि त्याच्यावरून 200 फूट उंच गेल्या. आगीमुळे निर्माण झालेले धूर आणि उष्ण वाऱ्यामुळे जंगलावर अशी परिस्थिती निर्माण झाली की वीज कोसळू लागली, ज्यामुळे परिसरात आग पसरण्याचा धोका वाढला. या आगीमुळे अनेक घरे आणि लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.